श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पिठोरी अमावस्या हा दिवस 64 योगिनी आणि देवी पार्वतीच्या पूजेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी योगिनी देवीची कथा व आरती करणे शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्या ही मुलांच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी उपवास करून जरी साजरी केली जाते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पिठोरी अमावस्याची कथा आरती पाहूया. पिठोरी अमावस्याची कथा. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेने पोट दुखू लागेपर्यंत ब्राह्मणाला जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोट मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसे उपाशी जात. असे 6 वर्ष झाले. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीला घातले. तिच्या रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझ्या नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावण अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसास यांचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्रद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात असत. अशी 6 बाळंतपणे माझी झाली. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामांजीला माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालली हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीला घातलं आणि मला घरातून हाकलून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नकोस, घाबरू नकोस. अशीच थोडी वेळ पुढे जा. तिथे तुला एका शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. तुझ्या पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वरा सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली आणि म्हणाली, मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोठून म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मूळबाळ दगावत नाहीत, सुखसमाधानात राहतात. पुढे ती नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी तुमची सून इथे घरी आली आहे. त्यांना ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसं उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ, तांब्यावर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं सर्व सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलं बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जर तुम्हाला आमची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
64 योगिनी माता आरती. ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, भक्तजनांच्या हृदयात तूच शोभते. ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, षण्मासिकेचे फळ देणारी 64 योगिनीची माऊली, भक्तांच्या कल्याणा तूच करतेस साऊली. जय ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, त्रिगुणांची जननी तूच खरी शक्ती, त्रिगुणांची जननी तूच खरी शक्ती, भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतेस भक्ती, भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतेस भक्ती. ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, पार्वती रूपाने प्रकटलीस भक्तांच्या हृदयात, पार्वती रूपाने प्रकटलीस भक्तांच्या हृदयात, तुझ्या कृपेने मुलांचे जीवन होते सुखद, तुझ्या कृपेने मुलांचे जीवन होते सुखद. ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुझीच आराधना, पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुझीच आराधना, तुझ्या कृपेने मुलांचे आयुष्य होते धन्य, तुझ्या कृपेने मुलांचे आयुष्य होते धन्य. ओम जय योगिनी माते, 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 भक्तजनांच्या हृदयात तूच शोभते, भक्तजनांच्या हृदयात तूच शोभते. ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते. धन्यवाद. तुम्हाला जर आमचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.